नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी विषय इंग्लिश. वेळ आहे 3 तास आणि गुण आहेत 80 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे. 10 तारखेला हा पेपर झालेला आहे, 10 फेब्रुवारी 2026 रोजी. तर चला तर मग आपण याचा रिव्ह्यू पाहूया. आपण कशा प्रकारची प्रश्नपत्रिका होती. तुम्हाला हा पेपर कसा गेला मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचे. लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. रिव्ह्यूमध्ये प्रश्नपत्रिका फक्त आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांचं मत होतं असं होतं की ही प्रश्नपत्रिका फार कठीण गेली, सर्वांना फार हार्ड गेला पेपर, अतिशय अवघड होता, मला काही समजलंच नाही. पहिला पॅराग्राफ ही सोफिया कोण आहे, सोफियाने सर्वांना वेळ लावलेला आहे. इयत्ता 12वीच्या प्रत्येक विद्यार्थी तोंडामध्ये सोफिया आहे. काय हा सोफिया, काय प्रकार आहे नेमका. सेक्शन 1मध्ये प्रोजमध्ये विचारले रीडिंग अँड कॉम्प्रिशिएशन, लँग्वेज स्टडी, समरी अँड द माइंड मॅपिंग हा क्वेश्चन पेपर होता. क्वेश्चन नंबर 1A मध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन द बिलो. त्या ठिकाणी विचारलं होतं अ लेन सोफी रीच वन ॲट द ॲव्हेन्यू ऑफ द ॲट ईस्ट अँड देन द ग्लिटर अँड द टुर्मोइज was but faint and the drag himself toward the Maidstone Square and he moved instead survives even when the home is the park bench. But on his unusually quiet corner, Sophie come to the sandhill. Here was an old church, quaint and rambling and glabbered. Through one violent stained windows and the soft light glow, where no doubt the organist अनलॉटड ओव्हर द कीज मेकिंग शुअर. तर अशा प्रकारे हा पॅसेज आहे. या सोपी आणि अगदी सगळ्या विद्यार्थ्यांना वेळ लावलेला आहे. हा प्रश्न फार कठीण होता. आम्हाला याचं उत्तर माहिती नाही आहे, खरोखर सांगते तुम्हाला. याचं उत्तरपत्रिका आपण काढलेलं नाही, परंतु या मुलांना हा पेपर का कठीण गेला हे मला काही समजत नाही. याचा अर्थ एकतर अभ्यास आपला कमी पडला असेल, वाचन कमी असेल, किंवा याच्या आधी रिव्हिजन आपण दिली नसेल. एकंदरीत मला तर हाच प्रकार वाटतो, कारण विद्यार्थ्यांनी याची जर रिव्हिजन दिली असती त्यांना 50%ची दिली उत्तर तुम्हाला आलीच असती. न वाचल्यामुळे, न अभ्यास केल्यामुळे हा पेपर सर्वांना कठीण गेलेला आहे. एवढाही काही कठीण नसावा असं मी सांगते, हे माझं मत आहे. तुमचं काय मत आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपण ना फार हे आलेलं आहे यूट्यूबला की खूप सारे व्हिडिओ असे बनलेले आहेत की यामध्ये 10 गुणांची बोर्डाकडून चुकी झालेली आहे. बोर्ड तुम्हाला सरसकट 10 गुण देणार की नाही देणार हे बोर्ड डिक्लेअर झाल्यानंतरच तुम्हाला कळेल. तत्पूर्वी त्याच्या आधी आपण या विषयावरती काही भाषणं केलेलंच बरं. ओके, तर हा संपूर्ण पॅसेज आहे. पहा, पण सोफीचाच पॅसेज आहे. सोफी फेल्स हँडलेड ऑन द आर्म अँड लुक क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ द पोलिसमॅन. व्हॉट आर यू डुईंग हिअर आस्क्ड द ऑफिसर. नथिंग सेड सोफी. Then come along, said the policeman. 3 months on the island, said the magistrate in the police court in the next morning. Complete the following diagram inspection. Sophie journey. सोफीची जर्नी कशी होती पहा. लिसन टू द सबाथ अँथम, नंतर द ट्रान्सफॉर्मेशन आफ्टर लिसनिंग. तर अशा प्रकारचा पॅसेज तुम्हाला इथे पूर्ण करायचा आहे. सोफीची जर्नी तुम्हाला इथे लिहायची आहे. नेक्स्ट विचारलेलं आहे सोफी अर्लियर लाईफ वॉज मच डिफरंट फ्रॉम द प्रेझेंट अँड हायलाईट द डिफरंट अर्लियर लाईफ आणि प्रेझेंट लाईफ. हिची अर्लियर लाईफ कशी होती आणि प्रेझेंट सध्याची लाईफ कशी आहे. डिग्रेडेड डे, ॲम्बिशन्स, हे जे काय आहे ते तुम्ही पॅसेजमधून पाहून लिहा. कम्प्लीट द फॉलोइंग हायलाइट्स ऑफ द चेंज सोफी. लिसन द स्वीट अँड सोलेम ऑर्गन इफेक्ट्स ऑफ द ऑर्मन. नोट्स ऑन द सोफी. राईट अबाउट एनी ऑफ द डिसिजन विच मेड यू द रिपेंट लेटर. रिपेंट म्हणजे तुम्हाला पश्चाताप झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, या अर्थाने तुम्ही लिहू शकता. डू ॲज डायरेक्ट आहे या ठिकाणी 2 गुणांसाठी. इथे पाहू शकता तुम्ही 2 गुण आहेत. डू ॲज डायरेक्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड गेट द पास्ट कंटिन्युअस टेन्स अँड आन्सर द गिवन सेंटेन्स. नेक्स्ट हा क्वेश्चन्स आहे. ही वुड द समबडी इज द वर्ड. वोकॅब्युलरी दिलेली आहे. लँग्वेज स्टडी इज द नॉन टेक्च्युअल ग्रामर आहे इथे या ठिकाणी 4 गुणांसाठी. डू ॲज डायरेक्टमध्ये गीतेश इज वन ऑफ द बेस्ट फुटबॉल प्लेयर इज ऑन द कॉलेज. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन शोन द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन. द पोझिशन, डिग्री अँड रिराईट. पोझिशन, डिग्री द्यायची आणि तुम्हाला रिराईट करायचे हे सेंटेन्स. देन नेक्स्ट विचारले तुम्हाला नो सूनर डज रोहित शर्मा एंटर द ग्राउंड देन इज अ वॉर्म वेलकम. चूज द अल्टरनेटिव्ह ऑफ द गिवन ऑप्शन शोईंग द करेक्ट ॲज सून ॲज अँड रिराईट हे शब्द वापरायचं आणि ते वाक्य आपल्याला रिराईट करायचं आहे. इथे ऑलरेडी दिलेलं आहे, ते तुम्ही करेक्ट करा. पर्याय ॲज सून ॲज द रोहित शर्मा हॅड एंटर द ग्राउंड अँड गेट वॉर्म वेलकम. नेक्स्ट विचारलेलं आहे सोराली सेड हर मदर डू यू लाईक द स्केच. या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला बनवायचं आहे. या 4 ऑप्शन तुम्हाला ऑलरेडी बनवून दिलेले आहेत. तुम्ही फक्त यातील कुठलं करेक्ट यायला टिक मार्क करायचे आहे. B2मध्ये विचारलं आहे स्पॉट द एरर ऑफ रिराईट द करेक्ट सेंटेन्स. वी डिड नॉट अटेंड द पार्टी लास्ट नाईट.
दे नेक्स्ट B2मध्ये क्वेश्चन नंबर 2मध्ये ए विचारलेला आहे तुम्हाला. रीड द एक्स्ट्रा कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन द बिलो. फॅमिली कॅन बी क्लासिफाईड इंटू द 2 टाईप्स, जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिली. 2 प्रकारच्या कुटुंब असतात, एक तर जॉईंट फॅमिली आणि न्यूक्लिअर. हे दोन्हीपैकी हा जो पॅसेज आहे तो तुम्ही पाहू शकताय. हा संपूर्ण पॅसेज तुम्ही रीड करायचा आहे आणि या पॅसेजवरील उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. मी आता पूर्ण पॅसेज वाचलेलं नाही त्यामुळे मी काही हे घेत नाही जास्त, फक्त रिव्ह्यू करतो आपण क्वेश्चन पेपर. राईट देअर द सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द स्टेटमेंट रिराईट. इथे तुम्हाला लिहायचं आहे. इन द न्यूक्लिअर फॅमिली द मेंबर डू नॉट क्लोज इंटरेक्शन अलॉंग देमसेल्फ. देर इज द मोर कॉन्फ्लिक्ट अँड द मिसअंडरस्टँडिंग अमॉंग द फॅमिली मेंबर्स. जॉईंट फॅमिली, this also correct. Flexibility of the parents has worst effects of the children make the adjustment and nuclear family. The children physically, emotionally and the social development being in the school. Flexible parents असं इथे आहे. Then next आहे pick up the sentence from the exact independent and the strict behavior parents affecting the children. काय अफेक्ट होतो आपल्या मुलांशी आपण जर स्ट्रिक्ट राहिलो तर, याचं उत्तर तुम्ही इथं द्या. Give the reason of the following, rewrite. The nuclear family children become the demanding and the selfish because त्यांचे जास्त लाड होतात म्हणून ते जास्त सेल्फिश बनतात. चिल्ड्रन द प्रिमॅसिव्ह पॅरेंट्स बिकम डिपेंडंट अँड द इमॅच्युअर बिकॉज दे लिव्हिंग इन द जॉईंट फॅमिली. ओके, हा क्वेश्चन्स आहे तुम्हाला सेल्फ स्वतःचा पर्सनल रिस्पॉन्स आहे. फॅमिली प्लेज इन इम्पॉर्टंट रोल इज द डेव्हलपमेंट युअर सोशल बिहेवियर्स राईट देअर थ्रू ऑफ द गिवन स्टेटमेंट. आपलं कुटुंब हे फार महत्त्वाचं आहे. कुटुंबामध्ये जी आपली ग्रोथ होते, जे आपल्यावर संस्कार होतात ते आपल्या सामाजिक जगामध्ये कसं राहायचं हे शिकवतात. सोशल बिहेवियर आपलं शिकवतात, म्हणजेच आपले संस्कार आपल्याला बाहेरसुद्धा दिसून येतात. डू ॲज हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. डू ॲज डायरेक्टमध्ये विचारले. चिल्ड्रन डू नॉट गेट कम्प्लीट अटेंडन्स फ्रॉम द पॅरेंट्स. मुलं आजकाल पॅरेंटकडे लक्ष देत नाहीत. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह वॉइस अँड सेंटेन्स द ऑप्शन्स रिराईट. पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. नेक्स्ट 2 विचारलेल्या उत्तरी काय इथे काय, ऑथेंटिफिकेशन ऑफ द पॅरेंट्स आर द रिजिड अँड द पुनीत इन नेचर्स. या ठिकाणी पहा. देन आफ्टर फाइंड एनी वन ऑफ द वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट, इम्प्रेस आणि क्लोज. समरायझेशन करायचं आहे तुम्हाला. समरी लिहायची तुम्हाला. राईट द समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. टाइप्स ऑफ फॅमिली, रोल ऑफ द पॅरेंट्स, डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी अँड द सोशलायझेशन ऑफ बिहेव. यावरती तुम्हाला समरी लिहून काढायची आहे 1/3. त्यानंतर माइंड मॅपिंग क्वेश्चन्स आहे. पॅरेंट्स अ माइंड मॅपिंग इज द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम युझिंग युअर आयडिया, थॉट्स अँड कॉन्सेप्ट ऑफ द इलुस्ट्रेट. सेक्शन 3 आहे पोएट्री दिली तुम्हाला. होम अगेन आय सी हिम द ड्रिंकिंग अ वीक टी, eating a stable chapati, reading a book. He goes into the toilet to contemplate. Man's the instrument from the maid of the word, coming out the temple at the sink, and the cold water running over his brown hands. A few droplets cling on the graying hair on his wrist. His solemn children have the often refused to share. अशा प्रकारची कविता आहे. तर यासाठी क्वेश्चन दिला आहे पहा. सिलेक्ट राईट द 2 स्टेटमेंट ऑफ द गिवन लिस्ट अँड जस्टिफाईड देम द पोएम. या पोएमची ते जस्टिफाय करायचे आहेत, कोणतेही 2. कंप्लीट द फॉलोइंग गिवन पॉईंट्स ऑफ द प्रॉब्लेम डिफिकल्टीज फेस टू द फादर. फूड रिस्पॉन्सिबल फॉर द चिल्ड्रन्स. फूड अँड रिस्पॉन्सिबल ऑफ द चिल्ड्रन्स. नेक्स्ट विचारलेला आहे क्वेश्चन, यामध्ये पहा. अशा प्रकारचे संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकताय. अप्रिशिएशन विचारलेलं आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट द फॉलोइंग पोएम. Weavers weaving at the break of day, why do you wave up the garment to say gay? Blue as the wing and the helicons wind wild, we wave if the robes of the newborn child. अशी कविता आहे, पोएम. द नेक्स्ट 3 सेक्शन्समध्ये विचारले. रायटिंग स्किल आहे हा. सेक्शन 3 मध्ये कंप्लीट ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. एम्प्टी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. हे ज्या खाली दिलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीपैकी एक तुम्हाला सोडवायची आहे. ड्राफ्टिंग अँड द व्हर्च्युअल मेसेज. हा खूप सोपा आहे, बऱ्याच जणांना ड्राफ्टिंग चांगलं जमतं, तर ड्राफ्टिंग करा. मिस्टर अविनाश हॅज बीन द इन्व्हायटेड टू द अटेंड द बर्थडे प्रोग्राम. ही हॅज द रोहित इन द कॉलेज अँड विल रीच होम लेट द इव्हिनिंग. मिस्टर अविनाश हॅज कन्वे द
सेम ऑफ लिव्ह अर्ली अँड वुड नॉट बी एबल टू मीट द सन रोहित. ड्राफ्ट द व्हर्च्युअल मेसेज इन अबाउट 15 वर्ड्स अँड टू द राईट इज सन रोहित. बर्थडे पार्टीचं इन्व्हिटेशनचं तुम्हाला ड्राफ्टिंग इथे करायचं आहे. किंवा स्टेटमेंट ऑफ द पर्पज दिलेला आहे तुम्हाला. इमॅजिनेशन आफ्टर द HSC एक्झाम विच यू विश अ बॅचलर ऑफ द डिग्रीज परफॉर्मन्स आर्ट्स विथ द क्लासिकल वोकल म्युझिक अँड द रेप्युटेड युनिव्हर्सिटी इन इंडिया ऑर द अब्रॉड. अब्रॉड म्हणजे परदेशामध्ये. प्रिपेअर ऑफ द स्टेटमेंट ऑफ पर्पज SOP अँड अबाउट 150 वर्ड्स टू हेल्प द सिक्युअर ॲडमिशन्स इन दिअर ड्रीम युनिव्हर्सिटी. हे तुम्हाला लिहू शकता या ठिकाणी. किंवा तुम्हाला और अजून दिलेलं आहे, ग्रुप डिस्कशन दिलेलं आहे तुम्हाला. तुम्ही एक इमॅजिन करा की तुम्ही युअर क्लास हॅज अटेंड द गेस्ट लेक्चर ऑन द पॉझिटिव्ह थिंकिंग. राईट द ग्रुप डिस्कशन इन द फॉर्म ऑफ डायलॉग असोसिएशन विथ दिस गेस्ट लेक्चर टू हेल्ड अमॉंग द 3 or 4 स्टुडंट पार्टिसिपेट इन 150. तुम्ही असं इमॅजिन करा की तुमच्याकडे एक गेस्ट लेक्चर ठेवलेलं आहे पॉझिटिव्ह थिंकिंगबाबत आणि तुम्ही एक गेस्ट लेक्चर आणि तुम्ही एक मुलांचा ग्रुप बनवला आहे. तुम्हाला 150 शब्दामध्ये ते लिहायचं आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. ईमेल आहे इथे. ईमेल पत्र म्हणजे ईमेल म्हणजे तुम्हाला लेटर रायटिंगच म्हणावं लागेल याला. ईमेल लेटर रायटिंग. डायरेक्ट द कंपनी रिक्वेस्टिंग टू हिम ऑर हर हेल्प द सपोर्ट टू फॅसिलिटी एज्युकेशनल रिसोर्सेस टीचिंग मटेरियल अँड AV ॲड्स ऑफ द फंड्स अँड स्पॉन्सरशिप स्पेशली द बेनिफिट्स अँड द रिझल्ट्स अबाउट द रिक्वायरमेंट्स 150 वर्ड्स. तर याविषयी तुम्हाला ड्राफ्टिंग करायचं. शाळेसाठी तुम्हाला काही रिसोर्स टीचिंग मटेरियल आणि एज्युकेशनल साहित्य पाहिजे आहे यासाठी. किंवा त्याला और आहे रिपोर्ट रायटिंग. ज्यांना हे मेल पत्र जमणार नाही म्हणजे लेटर रायटिंग जमणार नाही त्या मुलांसाठी रिपोर्ट रायटिंगसुद्धा आहे. इमेजिन युअर क्लास अटेंड द लेक्चर ऑफ द सेल्फ डिफेन्स अँड सेफ्टी. स्वरक्षणासाठी जे काही सेफ्टी लेक्चर असतात ते तुमच्याकडे होणार आहेत समजा. डिलिवर्ड बाय द एक्सपर्ट स्पीकर्स. राईट रिपोर्ट द डिटेल्स ऑफ युअर इव्हेंट ऑर्गनाइज ॲट युअर कॉलेज इन अबाउट 150 वर्ड्स. म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये सेल्फ डिफेन्स अँड सेफ्टीचं एक लेक्चर झालेलं आहे. ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे तुमच्या शब्दामध्ये. तुम्हाला त्याचं ड्राफ्टिंग बनवायचं किंवा रिपोर्टिंग करायचं आहे. इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रश्नांची तयारी करायची आहे त्यालासुद्धा और आहे. हे सुद्धा तुम्ही करू शकता. इमॅजिन यू हॅव द कंडक्ट द इंटरव्ह्यूज ऑफ द आयडिया टीचिंग विथ द हेल्प ऑफ फॉर्मॅट ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑफ द फील्ड डू चेंज द क्वेश्चन्स. यामध्ये तुम्हाला नेम ऑफ द इंटरव्ह्यूज विचारलेल्या फील्ड रेप्युटेशन डेट व्हेन्यू ठिकाण या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. कोणत्या ठिकाणी किती वाजता कोणत्या वेळेला. क्वेश्चन्स फर्स्ट विचारले ड्रीम स्वप्नावरती. मिशन विजन काय आहे. ऑब्जेक्टिव्ह कसं असणार आहे. अर्ली प्रिपरेशन काय केलं. सपोर्ट काय आहे. रिकॉग्नाइज अवॉर्ड काय आहे. एम हे तुम्हाला याच्यामध्ये सर्व लिहायचं आहे. ओके. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग स्पीच तुम्हाला लिहायचं आहे. इमेजिन यू हॅव द डिलिव्हर स्पीच ऑफ द मेकिंग वॅकेशन मिनिंगफुल. म्हणजे तुम्हाला तुमच्या जे सुट्ट्या आहेत ते चांगल्या आनंदीदायी बनवायच्या आहेत. ॲट द कॉम्पिटिशन ऑफ द युअर कॉलेज ड्राफ्ट स्पीच इन द 150. तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचं आहे ड्राफ्टिंग स्पीच. देन नेक्स्ट कम्पेरिंग आहे या ठिकाणी. कम्पेरिंग तुम्ही इथे लिहू शकता. प्रेयर वेलकम सॉन्ग. तुम्ही कुठले कंपेरिंग म्हणजे कुठल्या एका कार्यक्रमाचे तुम्ही थोडक्यात इव्हेंट मॅनेजमेंटसारखं तुम्हाला करायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही प्रेयर घेणार आहात. वेलकम सॉन्ग घेणार आहात. इंट्रोडक्शन टू इव्हेंट त्या इव्हेंटची तुम्ही इंट्रोडक्शन देणार आहात. माहिती देणार आहात सर्व. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ द गेस्ट. पाहुण्यांची ओळख. फेलिसिटेशन्स एक होणार. तुमचा प्रोग्राम होणार. ॲक्टिव्हिटीज ऑफ द लिटरेचर टेस्ट आणि कन्क्लुजन यावरून काय आहे ते. किंवा त्यालासुद्धा और आहे. तुम्ही कोणतेही एक सोडू शकता और असेल तर. एक्सपेन्शन ऑफ द आयडिया. एक्सपांड ऑफ द फॉलोइंग आयडिया टू हेल्प द पॉईंट ऑफ गिवन बिलो. तुम्हाला काही सेल्फ डिसिप्लिन अँड सेल्फ केअरिंग. स्वतःची काळजी आणि स्वतःची शिस्त अशा प्रकारे हा आहे. प्रिसेस्टन्स अँड डिटर्मिनेशन. प्रिझर्वेशन्स अँड हार्डवर्क. डिवोशन अँड कम्प्लिटमेंट अँड फोकस टार्गेट गोल अँड सेल्फ लर्निंग. याविषयी तुमचं काय मत आहे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. किंवा या ठिकाणी रिव्ह्यू म्हणून एक आहे. एनी वन रिव्ह्यू आहे आणि ऑरला ब्लॉग आहे. ब्लॉग रिव्ह्यू करा किंवा और दिलेलं आहे इथे. तुम्हाला नाही जमलं तर या ठिकाणी ब्लॉग रायटिंग आहे. ब्लॉग रायटिंगसुद्धा बऱ्याच मुलांना चांगली जमते. राईट द ब्लॉग ऑन प्रॉपर्टी ऑफ द स्टडी हॅबिट. प्रॉपर द स्टडी हॅबिट्स. तुमचा एकदम चांगल्या प्रकारचा जो अभ्यासाच्या सवयी आहेत त्यासाठी तुम्हाला ब्लॉग रायटिंग करायचं विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. काय दिलेत पॉईंट. इम्पॉर्टन्स. काय इम्पॉर्टन्स आहेत ते लिहायचे आहेत. सेल्फ डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर दॅट. टायटल्स क्वेट्स तुम्ही तिथे लिहा. प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन युअर ओपिनियन. तुमच्या मताने प्लॅनिंग कसं असावं ऑर्गनायझेशन कसं असावं या हिशोबाने तुम्ही लिहा. बेनिफिट्स अँड रिझल्ट त्याचे काय ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या.
किंवा अपील आहे, तुम्हाला पहा इथे अपील दिलेलं आहे, अपील करायचं आहे. प्रिपेअर द अपील ऑन द टॉपिक फ्रॉम द स्मार्टफोन ऑर द स्मार्ट हॅबिट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. एंगेजमेंट इन द स्मार्टफोन अँड द इफेक्ट, कल्टिवेटिव्ह सम गुड्स हॅबिट अँड द इंटरेस्ट अँड इफेक्ट ऑन द माइंड अँड बॉडी, हेल्थली लाईफस्टाईल. अशा प्रकारे सेक्शन 5 तुम्हाला दिलेलं आहे. लिटररी जेनेरिक नोवेल, नोवेल म्हणजे कादंबरी. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ऑफ द गिवन फॉलोइंग इंस्ट्रक्शन मॅच द फॉलोइंग. डॉमिनंट लिटरसी जेनेरा, हिस्ट्री नोवेल्स, लेडी म्युकेसिया सिकाबू आणि मॉडर्न टॉपिक नोवेल 20th सेंचुरी, वर्ल्ड फर्स्ट नोवेल्स आणि 2000 इयर्स. यापैकी तुम्ही जोड्या लावा. हा मला माहिती नाहीत म्हणून मी पण इथे दिलेला नाही आहे, त्याचा अभ्यास करावा लागेल, मी जोडल्या नाही आहेत. तर याच्याही तुम्ही पाहू शकता. देन नेक्स्ट विचारलेलं आहे, पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द सेंटेन्स. रेड द सेंटेन्स दिले तुम्हाला. 18th century पीपल हॅड द इंटरेस्टेड रोमांस अँड द ट्रेडिश. एक्स्ट्रीम लिटल ॲर ॲव्हरेज, एकदम लिटल. डॅश डॅश फिक्शन्स फॉर द जनरल एक्सपेरिमेंट इन द पल्प मॅगझिन्स. रिअलिस्टिक. तुम्ही हे पहा जरा, कन्फर्म करून घ्या. नोवेल नॅरेट्स अँड द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटोगॅन्डाज. 20 सायकोलॉजिकल ऑर द सेकेट्स, नो आयडिया. ओके. राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ द मिस्टर फोरा. या ठिकाणी तुम्हाला यांचं स्केच काढायचं, किंवा इथं काय दिलं आहे, इंटरनॅशनल अँड इम्पॉर्टंट द कॉर्पोरेशन जस्टिफाय करायचं आहे. सी विचारलेलं आहे तुम्हाला, आन्सर द फॉलोइंग अबाउट द 50 वर्ड्स अँड क्वेश्चन गिवन बिलो, एक्सप्लेन. पहा. तर अशा प्रकारे हे संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी संपलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. आणि अशा प्रकारचे नवीन सर्व विषयांचे प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती येत राहतील. त्यासाठी प्रेरणा भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.